गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण पोचलेलो होतो यूज युअर ब्रेन पॉवर. आता आपल्याला पुढचं पॉईंट पाहायचं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हालाही सांगितलं होतं की तुम्ही याच्याबद्दल डिटेल पहा किंवा डिटेल वाचा. कदाचित तुम्ही वाचलेला असेल आणि याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे, डू यू नो. हे आपल्याला माहीत आहे, क्वेश्चन मार्क आहे. का माहीत आहे तर चांगली गोष्ट आहे, नाही माहीत असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे लो टाईड आणि हाय टाईड्स. लो टाईड म्हणजे ओहोटी आणि हाय टाईड म्हणजे भरती. म्हणजे समुद्राच्या पाण्याला भरती येते आणि समुद्राच्या पाण्याला ओहोटी येते. हे 6 तास म्हणजे दर 6 तासाला भरती आणि दर 6 तासाला ओहोटी अशी एक प्रक्रिया चाललेली असते. म्हणजे 6 तासाच्या गॅपनंतर भरती ओहोटीची प्रक्रिया चाललेली असते. ती कशी होते त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या कन्सेप्टकडे जाऊ. आता भरती आणि ओहोटीचा संबंध, पृथ्वीवरती 75% पाणी आहे, 73% पाणी आहे आणि उरलेली जी काही जमीन आहे त्याच्यामुळं अर्थचा जो स्पियर आहे, अर्थचा जो तुम्ही जर डायग्राम बघितला अर्थचा किंवा पिक्चर बघितलं तर ती थोडंसं स्काय ब्ल्यू दिसते. स्काय ब्ल्यू दिसण्याचं कारण असं आहे की त्याच्यावरती जास्तीत जास्त पाणी साठा असल्या कारणाने त्याचा रंग हा स्काय ब्ल्यू दिसतो आणि कमीत कमी प्रमाणात जमीन आहे. मग अर्थ ज्याच्या भोवती फिरते, अर्थ कुठं फिरते? सोलार सिस्टीममध्ये सूर्याभोवती अर्थ फिरत असते आणि अर्थच्या भोवती चंद्र फिरत असतो. आणि चंद्राचं आणि पृथ्वीचं हे जे गुरुत्वाकर्षण आहे, हे जे अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर त्या अट्रॅक्शनमुळं समुद्राला भरती इव्हन ओहोटी येते. ते कशी येते याच्याबद्दल आपल्याला आता पाहायचं आहे. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय टाईड्स and low tides that occur regularly in the sea. तर तुम्हाला माहिती आहे हाय टाईड आणि लो टाईड येते, पण त्याचं ड्युरेशन आहे 6 तासाला. म्हणजे 6 तास हाय टाईड असते, 6 तास लो टाईड असते, पुन्हा 6 तास हाय टाईड असते आणि पुन्हा 6 तास लो टाईड असते. म्हणजे 24 तासातनं 2 वेळेस हाय टाईड असते आणि 2 वेळेस लो टाईड असते. प्रत्येक 6 तासाला हाय टाईड किंवा लो टाईड हे कन्व्हर्शन चाललेलं असतं. मग असं का होतं तर त्याचं पण एक रिझन आहे, त्याच्याबद्दल पण आपण डिटेल पाहू. द लेवल ऑफ द सी वॉटर ॲट एनी गिवन लोकेशन अलॉंग सी शोअर इन्क्रीज अँड डिक्रीज ट्वाइस अ डे. दिवसभरातनं म्हणजे 24 तासातनं, दिवसभरातनं म्हणजे सकाळी दिवस निघल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत नाही, दिवसभरातनं 2 वेळेस हाय टाईड असते तर 2 वेळेस लो टाईड असते. म्हणजे 2 वेळेस पाण्याची पातळी वाढते तर 2 वेळेस पाण्याची पातळी कमी होते. अशा रेग्युलर इंटरव्हलमध्ये हे पातळी वाढणे किंवा पाण्याची पातळी किंवा पाण्याचे लेवल कमी होणे ही प्रक्रिया चाललेली असते. हाय अँड लो टाईड ऑकर ॲट अ डिफरंट टाइम्स ॲट अ डिफरंट प्लेसेस. हाय टाईड आणि लो टाईड ही वेगवेगळ्या ठिकाणी असते, वेगवेगळ्या वेळेत असते. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघा. समजा ही अर्थ आहे आणि या ठिकाणी मून आहे. ही अर्थ, या ठिकाणी मून. ही स्वतःभोवती फिरत फिरत या सूर्याभोवती पण फिरत असते. म्हणजे ही एका पाथमध्ये फिरते आहे, पाथमध्ये फिरत असताना स्वतःभोवती पण फिरते. याच्या भोवती खूप सारं पाणी आहे आणि त्या पाण्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल म्हणजे कळलं का? सेंटरमधून बाहेरच्या दिशेने खेचला जाणारा फोर्स. सेंट्रिपिटल नाही, सेंट्रिपिटल फोर्स हा सेंटरकडं खेचतो, तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा त्याच्या बाहेरच्या बाजूने खेचत असतो. मग ही अर्थ जेव्हा फिरते, ही या ट्रॅकमध्ये जेव्हा अर्थ फिरत असते त्यावेळेस याच्या आजूबाजूला जे पाणी आहे,
अर्थच्या आजूबाजूला जे पाणी आहे ते पाणी जे आहे हे एका पर्टिक्युलर डायरेक्शननी फेकलं जात असतं, पर्टिक्युलर डायरेक्शननी फेकलं जात असतं. आणि त्याचबरोबर अर्थचा सेंट्रिपिटल फोर्स त्या पाण्याला आतल्या डायरेक्शननी खेचत असतो, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं पाणी आतल्या बाजूला खेचलेलं असतं, म्हणजे तिथं चिटकून आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्समुळे पाणी आतल्या बाजूला खेचतं. तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे जेव्हा ही अर्थ रोटेट होते तेव्हा ते पाणी बाहेरच्या बाजूला फेकलं जातं. त्याचबरोबर हा जो मून आहे या मूनचा या अर्थवरती एक फोर्स ॲक्ट होतो, म्हणजे मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा अर्थवरती ॲक्ट होतो त्यावेळेस या अर्थच्या आजूबाजूला जे हे समजा आपण आता हे पाणी दाखवतो आहे, हे अर्थच्या आजूबाजूला जे हे पाणी दाखवतो आहे, तेव्हा अर्थच्या आजूबाजूला जेव्हा हा मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा या ठिकाणी ॲक्ट होतो तेव्हा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिला वॉटरवरती ॲक्ट होतं आणि वॉटर या डायरेक्शननी खेचलं जातं. त्यावेळेस वॉटर जेव्हा या डायरेक्शननी खेचलं जातं तेव्हा ही जी लेवल आहे ही आतल्या बाजूला दबते. म्हणजे हे काय होते बघा, समजा ही अर्थ आहे आणि हे पाणी आहे. ऑल क्लिअर. जेव्हा या पाण्याला या डायरेक्शनने फोर्स ॲप्लाय होतो तेव्हा हे जे अर्थ आहे याच्याभोवती असणारं जे पाणी आहे, अर्थ आहे याच्याभोवती जे असणारं पाणी आहे हे पाणी या डायरेक्शनने मूव्ह होतं. ऑल क्लिअर. म्हणजे आता हे जे पाणी आहे हे पाण्याला हे वॉटर आपण कन्सिडर करा. हे वॉटर यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाल्यामुळं इथं फोर्स कमी पडतो, म्हणजे या दोन डायरेक्शनला लो टाईड आहे. तर या डायरेक्शनला इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रेटर ॲक्ट झाला असल्या कारणाने याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका बाजूला जास्त, इकडं मून आहे. मून जेव्हा याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतो त्यावेळेस हे पाणी या बाजूला खेचलं जातं. या दोन बाजू अशा दबल्या जातात, म्हणजे स्लाईड फोर्स याही बाजूनं मूव्ह होतो. म्हणजे या दोन टोकाला काय आहे, हाय टाईड आहे. या दोन टोकाला हाय टाईड आहे, तर या टोकाला लो टाईड आहे. या आणि या टोकाला लो टाईड आहे. मग जेव्हा या ठिकाणी मग 6 तासानंतर हा जो मून आहे हा या ठिकाणी असणारा मून या डायरेक्शनला येतो. मग या डायरेक्शनला आल्यानंतर या ठिकाणी लो टाईड असते, या ठिकाणी मग याचं डायरेक्शन वेगळं होतं. जेव्हा मून या ठिकाणी येईल, ही अर्थ आहे, जेव्हा मून या डायरेक्शनला येईल तेव्हा हे अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. जेव्हा मून या डायरेक्शनला येईल, इथं मून आहे तेव्हा आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होतो आणि मग इथं आला लो टाईड, या ठिकाणी आला हाय टाईड. इकडं पण आहे हाय टाईड, इकडं आहे लो टाईड. मग आता मूनला या ठिकाणाहून या ठिकाणी येण्यासाठी 6 तास लागतात. तिथून इथं येण्यासाठी पुन्हा 6 तास लागतात आणि इथून इथं येण्यासाठी 6 तास लागतात. म्हणजे दर 6 तासाला लो टाईड, म्हणजे पहिल्यांदा जर हाय टाईड असेल 6 तासानंतर लो टाईड, पुन्हा 6 तासानंतर हाय टाईड आणि पुन्हा 6 तासानंतर लो टाईड. कारण सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरती अर्थ अशी फिरत असते आणि फिरत असल्या कारणाने आपल्याला लो टाईड किंवा हाय टाईड असं आपल्याला पाहता येईल. त्यासाठी आपल्या याच्यात सोबत आणखीन एक डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ॲक्च्युअल कसं होतं, कशा प्रकारे होतं. म्हणजे कधी काय होतं, सूर्य, चंद्र आणि अमावस्या आणि पौर्णिमेच्या इथं जर सन आला, सूर्य, चंद्र आणि अर्थ हे जर तिघं एका रेषेत असेल तर त्यावेळेस खूप मोठी भरती येते. जसं की पौर्णिमेला आणि अमावस्याला काय असते, ओहोटी असते, तर पौर्णिमेला भरती येते. कारण पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात. मग अगोदरच चंद्रावरतून ॲक्ट होणारा, चंद्रापासून या वॉटरवरती ॲक्ट होणारा फोर्स, त्याचबरोबर सनचा पण काही फोर्स इथंपर्यंत ॲक्ट होतो. म्हणजे या डायरेक्शनला आत्ता सध्या 2 प्रकारचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतात. एक मूनकडून जनरेट होणारा, दुसरा सनकडून जनरेट होणारा. त्याच्यामुळं म्हणजे हाय टाईड आणखीनच मोठी येते. जसं की आपण नारळी पौर्णिमा म्हणतो,
नारळी पौर्णिमेला समुद्रात खूप मोठी भरती येते. त्याचं कारण असं आहे की यावेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत आलेले असतात, त्याच्यामुळं हाय टाईड. तर अशा प्रकारे हाय टाईड याच्यासाठी एक छोटासा याच्यासोबत आणखीन एक मी व्हिडिओ टाकणार आहे, तो पण तुम्ही काळजीपूर्वक पहा. तो पाहिल्यानंतर तुम्हाला हाय टाईड आणि लो टाईडच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होण्यास 100% मदत होईल. मग आता डिफरंट प्लेसेस म्हटले काय बघा, हाय टाईड अँड लो टाईड ऑकर्स ॲट अ डिफरंट टाईम ॲट डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या वेळेत वेगवेगळ्या जागेवर. इथं जेव्हा हाय टाईड आहे, या ठिकाणी जेव्हा हाय टाईड आहे, तेव्हा दुसऱ्या जागेवर लो टाईड आहे. म्हणजे या दोन अपोजिट डायरेक्शनला इथं दबल्यामुळं हे पाणी इकडं मूव्ह होणं शक्य नाही. तर या ठिकाणी लो टाईड असते, इथं पाणी सगळं काही इकडं आणि काही इकडं डिवाईड झालेलं असतं. त्याच्यामुळे या दोन डायरेक्शनला हाय टाईड असते. जेव्हा हा मून या डायरेक्शनला येईल, इथं दाखवलं आपण मून या डायरेक्शनला आला, तर या दोन डायरेक्शनला हाय टाईड असते. त्याच्या म्हणजे इथं आपण याला 90 अँगल असं म्हणू शकतो. म्हणजे हा झाला तर हा झाला 90 अँगल, इथं 90 अँगल. त्याच्याबद्दल पण डिस्क्रिप्शन केलं आहे. इथं जर हे जर तुम्ही परपेंडिक्युलर काढला, हा येतो 90 अँगल, इथं हा येईल 90 अँगल, इथं हा येईल 90 अँगल. ऑल क्लिअर. तर तोही कन्सेप्ट आपल्याकडे दिलेला आहे. त्याचं कारण बघा, द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय मून. हे पाण्याची लेवल वाढणे किंवा कमी होणे कशामुळं, तर मूनकडनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो. वॉटर इज डायरेक्टली अंडर द मून गेट पुल्ड टुवर्ड द मून अँड ट्रॅव्हल ऑफ वॉटर हिअर गोज अप कॉझिंग द हाय टाईड ॲट दॅट प्लेस. चंद्रावरनं जो कुठला फोर्स पृथ्वीवर असणाऱ्या म्हणजे अर्थवरती असणाऱ्या पाण्यावरती ॲक्ट झाल्यामुळं ते पाणी चंद्राच्या दिशेने खेचलं जातं आणि ते खेचलं गेल्यामुळं त्या ठिकाणी काय येतं, हाय टाईड येते. ऑल क्लिअर. त्याच्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी हाय टाईड येतं. आणि मग ॲट द प्लेस ऑन द अर्थ ॲट 90 डिग्री फ्रॉम द प्लेस ऑफ हाय टाईड. आता या ठिकाणी हाय टाईड आहे, इथं आपण सेंटरला आलो, इथून 90 डिग्री म्हणजे इकडं, तर या बाजूला काय असेल, ॲट दॅट प्लेस हाय टाईड अँड द ट्रॅव्हल the level of water minimum and the low tide occurs they are shown in figure. म्हणजे या डायरेक्शनला इथून 90 डिग्री म्हणजे या डायरेक्शनला काय असते, लो टाईड असते. तर अशा प्रकारे या कन्सेप्ट आपला हाय टाईड आणि लो टाईडच्या कन्सेप्ट मी तुम्हाला म्हणजे चित्राच्या स्वरूपात दाखवलं आहे. त्याचा एक ॲनिमेटेड व्हिडिओ मी आपल्याला त्याच्यासोबत म्हणजे या व्हिडिओसोबत पाठवणार आहे. ते समजण्यासाठी तुम्हाला 100% मदत होईल. आता जायचं आपल्याला पुढच्या कन्सेप्टकडे. त्याच्या हाय टाईड आणि लो टाईडचं तुमच्याकडे पिंक कलरमध्ये एक बॉक्स दिला आहे, त्याची माहिती गोळा करायचं आहे. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द हाय टाईड अँड लो टाईड फ्रॉम द जिओग्राफिकल बुक अँड ऑब्झर्व द टायमिंग ऑफ हाय टाईड अँड लो टाईड ॲट वन प्लेस वेन यू आर फॉर द पिकनिक प्लेस ऑन द बीच. म्हणजे जर समजा, आणि मग त्याचं ते पोस्टर एक्झिबिशनमध्ये लावायचं आहे. जर समजा पिकनिकला एखाद्या बीचवरती गेलेलं असेल तर त्या ठिकाणी हाय टाईड आणि लो टाईडचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याचे पोस्टर तयार करून एक्झिबिशनमध्ये लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे नेक्स्ट पॉईंटकडं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठं जायचं आहे आता, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा पण पार्ट थेरॉटिकल आहे, जवळपास मॅक्सिमम पार्ट आता इथे थेरॉटिकल आहे. मग त्याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स आहेत. बघा याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत सुरुवातीलाच. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो, कसा काम करतो आणि काय होतं. इट इज ऑल्सो पार्ट थेरॉटिकल पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही असं वेगळं सांगण्यासारखं काही नाही आहे. पहा त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, विल द वेलॉसिटी ऑफ अ स्टोन थ्रू वर्टिकली अपवर्ड रिमेन्स कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ टाईम. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादा दगड किंवा बॉल
आकाशाच्या भागाने किंवा आकाशाच्या म्हणजे आकाशाकडे फेकला, म्हणजे वरच्या डायरेक्शनने जर फेकला तर काय होईल सांगा? काय होईल? तर आपण जेव्हा त्या बॉलवरती फोर्स ॲप्लाय केलेला आहे, सुरुवातीला आपण जेव्हा बॉल फेकतो तो बॉल हळूहळू वरती जायला लागतो, पण सुरुवातीचा बॉलचा वेलॉसिटी ग्रेटर असतो. जसं जसं बॉलची हाईट वाढायला लागते, जसं म्हणजेच बॉल वरच्या डायरेक्शनने म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने जसं मूव्ह होतो तसं तसं बॉलचा वेलॉसिटी कमी होतो, म्हणजे त्याच्या वेलॉसिटीमध्ये बदल होतो. आणि विल इट चेंज विथ टाईम, जसा वेळ बदलतो तसं तसं बॉलची वेलॉसिटी हळूहळू हळूहळू कमी होते. होते का? मान्य आहे का? बघा, मी परत एक वेळेस सांगतो. जेव्हा बॉल आपण आकाशाच्या दिशेने भिरकावल्यानंतर किंवा फेकल्यानंतर सुरुवातीला बॉलचा वेलॉसिटी जास्त असतो, वेळ त्यानुसार बदलत असते. वेळ वाढत जाईल तसा तसा आकाशाच्या दिशेने जाणाऱ्या बॉलचा वेलॉसिटी कमी होतो. मान्य आहे? चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. हाऊ विल इट चेंज? कशी बदलते? स्टेप बाय स्टेप. टाईम इन्क्रीज होतो आणि वेलॉसिटी डिक्रीज होते. मान्य आहे का? बघा, टाईम काय होतो? इन्क्रीज होतो. स्टोन हा अप्पर डायरेक्शनला जात असताना टाईम इन्क्रीज होतो आणि काय होते? वेळ डिक्रीज होते. फायनली एका वेळेस त्या स्टोनची वेलॉसिटी 0 होते. मग पुढं, वाय डज नॉट द स्टोन मूव्ज अप ऑल द टाईम? आता जो फेकलेला दगड आहे तो कंटिन्युअस वरच्याच डायरेक्शननी का मूव्ह होत नाही? कारण जसं जसं तो स्टोन, जसं जसं तो दगड अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं तसं तसं एक्झर्ट होणारा फोर्स, म्हणजे त्याच्यावरती अर्थमधून ॲक्ट होणारा फोर्स हा इन्क्रीज होत जातो, म्हणजेच त्या स्टोनची वेलॉसिटी कमी होते. आणि वाय डज इट फॉल्स डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट? आता मग काही हाईटवरती तो गेला, काही हाईटवरती गेल्यानंतर तो खाली का येतो? तर जोपर्यंत आपण त्याच्यावरती ॲप्लाय केलेला फोर्स संपत नाही तोपर्यंत तो बॉल अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. आपण ॲप्लाय केलेला फोर्स, स्टोन जसं किंवा दगड जसं वरती जाईल तसं तसं फोर्स कमी होतो, पण त्या दगडावरती अपवर्ड डायरेक्शनच्या बाजूचा फोर्स कमी होतो आणि डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टेप बाय स्टेप इन्क्रीज होतो. एक वेळ अशी येते की ज्या ठिकाणी स्टोनची टोटल वेलॉसिटी 0 असते आणि ज्या ठिकाणी स्टोनची टोटल वेलॉसिटी 0 होते त्या ठिकाणावरून तो स्टोन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होते. वाय डज इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स अपॉन, मॅक्सिमम हाईट इज डिपेंड्स अपॉन द स्टोन कॅन बी अचीव इट्स इनिशियल वेलॉसिटी विथ द स्टोन थ्रू वर्टिकली अपवर्ड. म्हणजे त्याची जी काही वेलॉसिटी आहे, म्हणजे जो काही तुम्ही फोर्स ॲप्लाय केलेला आहे, जो काही फोर्स तुम्ही ॲप्लाय केलेला आहे त्यानुसार त्याची जी काही इनिशियल वेलॉसिटी आहे त्या इनिशियल वेलॉसिटीच्या बेसवरती त्या स्टोननी किती डिस्टन्स अचीव केलेलं आहे आणि ते डिस्टन्स म्हणजेच ती त्याची हाईट असते आणि त्याच्यानंतर तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होते. कळते का? परत तुमच्याकडे त्याचे आन्सर पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. बघा त्याचे आन्सर आता पुस्तकातले वाचतो. द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ. आता हे तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी त्याच्या जवळ असणाऱ्या किंवा त्यापासून काही अंतरावरती असणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचत असते बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळे खेचते ती स्वतःकडं? कुठल्या कारणास्तव, कुठल्या बेसिसवरती, कुठल्या फोर्समुळे? तर त्याच्याकडं कोणता फोर्स आहे अर्थकडं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज, सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. कारण अर्थचं मास त्याच्या सेंटरमध्ये आहे, तो फोर्ससुद्धा अर्थच्या सेंटरमध्ये आहे. अँड सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. कारण अर्थच्या सेंटरमध्ये मास आहे, अर्थच्या सेंटरमध्ये फोर्स आहे आणि त्याच्यामुळं अर्थकडून जो काही फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो
आणि तो ऑब्जेक्टवरती ॲक्ट झाल्यानंतर त्या ऑब्जेक्टला अर्थच्या सेंटरकडं खेचत असतो. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट इज फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आणि त्याच्याचमुळं जो कुठला ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला आहे, कुठलीही वस्तू सर्टन हाईटला असलेली वस्तू ज्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाला ती वस्तू अर्थ सरफेसवरती पडते. सिमिलरली अशाच प्रकारे वेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, अशाच प्रकारे जर समजा आपण एखादा दगड आकाशाच्या दिशेने भिरकावला, आकाशाच्या दिशेने फेकला, तर काय होईल? दिस फोर्स ट्राय टू पुल इट डाऊन अँड रिड्यूस इट्स वेलॉसिटी. तर जेव्हा तुम्ही त्या दगडावरती फोर्स अप्लाय करून वरच्या दिशेने भिरकावलेला आहे, पण जसं जसं तो दगड वरवरती जाईल तसं तसं त्याची वेलॉसिटी काय होते? रिड्यूस होते, डिक्रीज होते. अँड ड्यू टू धिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल, जेव्हा तो दगड वरच्या डायरेक्शने चालला आहे त्याच सेम टाईम अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या स्टोनला डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे अर्थकडं खेचत असतो. द वेलॉसिटी बिकम 0 आफ्टर व्हाईल. मग आता एक वेळ अशी असणार आहे, एका सर्टन हाईटला तो दगड किंवा तो बॉल काही क्षण थांबतो, काही क्षण थांबला म्हणजे त्या ठिकाणी वेलॉसिटी काय झाली? 0. and the pull continue to be exerted and stone start moving vertically downward. म्हणजे जेव्हा वेलॉसिटी त्या स्टोनची जिथं 0 झाली त्यावेळेस आपण ॲप्लाय केलेला फोर्स संपतो, म्हणजेच त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ॲक्ट होतो आणि त्याच्यामुळं तो दगड डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो दगड अर्थच्या सेंटरकडं पुन्हा खेचला जातो. कशामुळं? कारण त्या दगडावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय केलेला असतो. म्हणजे काळजीपूर्वक पहा. समजा आता परत एक वेळ सांगतो, ही अर्थ आहे, ही अर्थ आहे, या ठिकाणी एक व्यक्ती आहे, या ठिकाणी एक व्यक्ती आहे आणि याने हा दगड या डायरेक्शनने भिरकावला. इथं आला दगड, या डायरेक्शनने भिरकावल्यानंतर हा दगड इथं आला, या डायरेक्शनने चाललेला आहे आणि हा अर्थचा सेंटर आहे. तर या डायरेक्शनने या दगडावरती फोर्स ॲप्लाय होत असतो. या डायरेक्शनने हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि हा या स्टोनवरती ॲप्लाय केलेला, या व्यक्तीने ॲप्लाय केलेला फोर्स आहे. हा दगड या डायरेक्शनने चाललेला आहे, पण सध्या या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा या व्यक्तीने ॲप्लाय केलेला फोर्स ग्रेटर आहे. फोर्स हा जो फोर्स आहे म्हणजे F इज ग्रेटर दॅन GF, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा या व्यक्तीने अप्लाय केलेला फोर्स ग्रेटर आहे, त्याच्यामुळं हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागला. मग जेव्हा या स्टोनची वेलॉसिटी ऑफ स्टोन एक वेळ काय येते? 0 येते. म्हणजे काय झालं? यावेळेस फोर्स ॲक्टेड बाय द पर्सन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम इक्वल. त्यावेळेस या स्टोनची वेलॉसिटी 0 होते आणि मग जेव्हा स्टोनची वेलॉसिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला इन्क्रीज होते, वेलॉसिटी ऑफ स्टोन टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे या डायरेक्शनला जेव्हा स्टोनची वेलॉसिटी इन्क्रीज होते त्यावेळेस कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ग्रेटर असतो ॲप्लाइड फोर्सपेक्षा. त्याच्यामुळं तो ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. या फोर्सला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणतो. चला, टेक्स्टबुकमधल्या सगळ्या कन्सेप्ट आय थिंक कळले असतील अशा अपेक्षा आपण ठेवायला काही हरकत नाही. आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. याच्यानंतर 2 एक्झाम्पल आहेत, पुन्हा त्याच्यावरती यूज युअर ब्रेन पॉवर आहे. तो कन्सेप्ट आणि पुढचा एक कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.